सरकारने मराठा आरक्षण संदर्भात विशेष अधिवेशन बोलावलं होतं। विधानसभेच्या पाठोपाठ विधान परिषदेमध्ये सुद्धा मराठा आरक्षण विधेयक मंजूर करण्यात आलं। राज्यपालांची स्वाक्षरी झाल्यानंतर मराठा आरक्षण विधेयकाचं कायद्यात रूपांतर होईल आणि त्यानंतर राज्यामध्ये मराठा आरक्षण लागू होईल। 10% सोय या आरक्षणाने करून दिली आहे। आज विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांमध्ये एकमताने हे विधेयक मंजूर करण्यात आले। मराठा समाजाला नोकरी आणि शिक्षण यामध्ये आरक्षण देणारं हे विधेयक मुख्यमंत्र्यांनी मांडलं आणि सत्ताधारी पक्षासह विरोधी पक्षाने देखील एकमताने हे विधेयक मंजूर केलं। हे आरक्षण कायद्याच्या चौकटीत बसणार आहे, म्हणून ते सुप्रीम कोर्टातही टिकेल असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले। मागासवर्ग हा आयोग संपूर्णपणे वैध आहे, एम्पिरिकल डेटा गोळा करण्यात आला आहे असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे। ब्युरो रिपोर्ट, प्रखर लोकमान्य। संपूर्ण महाराष्ट्रातील परखड बातम्या पाहण्यासाठी आमच्या प्रखर लोकमान्य न्यूजला सबस्क्राइब करून बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका।